पुन्हा एकदा आज संजय राऊतने त्याच्या वेडेपणाचा जो कळस आहे, जी हाईट आहे, ते पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं हा माणूस 24 तास नशेत असतो की काय, असं एकंदरीत चित्र आहे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो होतो त्या टायमाला त्यांनी सांगितलं हे 40 रेड्या तिकडे गेलेत, आल्यानंतर यांचं आम्ही ऑपरेशन करू, यांचं पोस्टमॉर्टम करू. आणि ही जी काही कल्पना आहे ना, त्याच्या डोक्यामध्ये सतत फिरत असते. वर्षा निवासस्थानाहून अनेकाला वेगळे फोन जातात, तिथं गुंडे थांबलेले आहेत, असाही आरोप त्यांनी पूर्वी केला होता. आता त्यांनी सांगितलं की त्या रेड्याचे शिंग त्या ठिकाणी आहेत. उद्या म्हणेल की त्या ठिकाणी गुप्तधन लपवलेलं आहे, परवा म्हणेल की तिथं भुताटकी आहे. हे सगळं वेडेपणाचे प्रकार फक्त आणि फक्त संजय राऊत करू शकतो. ज्याला स्वतःच्या मनात वेगळी भीती आहे, ज्याला स्वतःला भीती वाटते, अशा आणि त्याच्या डोक्यामध्ये अशा भ्रामक कल्पना असतात, असाच माणूस हा रेड्यासारख्याच्या बाबतीमध्ये बोलू शकतो. आम्ही ते आहोत. आम्हाला शिवसेना प्रमुखांचे शिकवलेलं आहे, आला अंगावर तर घेतला शिंगावर, ही आमची भूमिका असते. म्हणून आमचे शिंग जे तुम्हाला जाणवलेले आहेत, उठावाच्या टायमाला आम्ही तर शिंग कुठं कुठं आम्ही तुम्हाला टोचले, ते त्यांना त्याचं दुःख त्यांना आता आजही होत आहे. आणि जनतेने सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने जो तुम्ही अपमान केला, मग तो धर्माचा असेल, तो एखाद्या देवदेवतांचा असेल, आणि त्याचा परिणाम तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये जाणवला आहे की तुम्ही आता घरकना घाटका अशी तुमची अवस्था झालेली. म्हणून मुख्यमंत्र्यांसारख्याच्या निवासस्थानाबद्दल, शासकीय निवासस्थानाबद्दल बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे वक्तव्य करून हे जे अंधश्रद्धा जे का पसरवायचा प्रयत्न करतोय, त्याला म्हणा शिंग कुठं असेल तर चल माझ्याबरोबर, आपण दोघंजण मिळून खोदू ते, एक शिंग तू घेऊन जा, एक शिंग मी घेऊन जातो. अशा प्रकारे काही स्टेटमेंट असतात का? म्हणून हा उबाठ्याला डुबवणारा हा महामेरू, ज्यांनी जे पूर्ण वाढ त्या उबाठाची लावलेली, त्याच्याकडून दुसरी अपेक्षा आम्हाला पण नाहीये. आणि असे वक्तव्य ऐकून कदाचित उबाठाचे नेते मनातल्या मनात खुश होत असतील तर ते त्यांचं दुर्दैव आहे. असं काय नाही. ज्या काही परमिशन दिल्या असतील, जर ते चुकीच्या असतील तर जरूर त्याची चौकशी करा, त्याचे कागदपत्र. दरवेळेला मी सांगतो की काही पोलिसांकडे सुपूर्द का करत नाहीत, किंवा याचं एक वेगळं पिटिशन बनवा ना. न्यायालयीन लढायचे जे काही आपल्याकडे असतात, जी घटनेने दिलेला अधिकार आहे, त्याचा वापर करा ना. PI दाखल करा, कोर्ट त्याच्यावर निर्णय घेईल. पण तुमचा विश्वासच कुणावर नसेल आणि काहीतरी कागदपत्र दाखवून दिशाभूल जर करत असाल तर त्याला किंमत नसते. लीगल याच्यामध्ये जे करायचं असेल ते त्यांनी केलं पाहिजे, त्याला कुणाचाही आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. सर, PFCचा बजेट होता, त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे का जे व्यावसायिक गाड्या आहेत, झोपडपट्टी, त्यांच्यावरती कर लावण्यात येणार आहे. हा जर कर लागला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असं आदित्य ठाकरे म्हणतात. झोपडपट्टी धारक याचा अर्थ असा होतो की ज्यांना कुठेही स्थारा नाही, ज्यांना मुंबईमध्ये राहणं किंवा तिथं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एक 8x10च्या रूममध्ये अशा झोपडीमध्ये राहणाऱ्याला झोपडपट्टी धारक असं म्हणतात. त्या बिचाऱ्यांनी आयुष्यभर आपल्याला कुठं जागा घेऊ शकत नाही म्हणून केलेलं ते अतिक्रमण असतं. पण एखादा जर असं म्हणत असेल माझ्याकडे 4 व्हीलर आहे, मी झोपडपट्टी धारक आहे, तर हे आश्चर्य आहे. म्हणून त्याची व्याख्या समजून घेतली पाहिजे. काही लोक स्वतःला असलेले काही जे काय आहे त्यांच्याकडं ते लपवून जर स्वतःला त्या या वर्गामध्ये आणण्याची इच्छा करत असतील तर ते चुकीचं आहे. खऱ्या अर्थानं जे झोपडपट्टी धारक आहेत त्यांना त्याचा बेनिफिट मिळायला पाहिजे, त्यांना त्यांची सवलती मिळाल्या पाहिजे, आणि त्याच्यासाठी कॉर्पोरेशन पण आणि सरकार पण त्यांच्या पाठीशी आहे. पण हे जे चुकीचे कामं करणार आहेत त्याला सरकार माफ करणार नाही. आणि आदित्यला झोपडपट्टी धारकांचा पुळका येतोय हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. अदानी आणखी त्यांना भेटले नाही याचं हे द्योतक आहे.
म्हणून धारावीच्या नावाखाली अदानीकडून पर्सेंटेज मागणारे लोक आजकाल झोपडपट्टीधारकाच्या बाजूने बोलायचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदेने सभागृहात म्हटलं होतं 2 वर्षात सर्व रस्ते काँक्रिटीकरण करू, परंतु तसं झालं नाही, त्यामुळे हक्क मागणं आणावं लागेल असं आढळून टाकत मला. 25 वर्ष खड्ड्यामध्ये लोकांना सडवलं तुम्ही लोकांनी. 2 वर्षामध्ये सगळ्या अपेक्षा पूर्ण करायचं पाहतात. आजही मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कामं चालू हे उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही. नाईटला पायाची सवय असलेल्या तुम्ही लोकांना दिवसाचे खड्डे चांगले रस्ते दिसतील कसे? आणि रात्री तुम्ही तुमच्या धुंदीत असल्यामुळे रात्रीचे चकचकाट झालेलं हे जे काय पाहतायत ना कोस्टल रोड वगैरे, एकदा त्याच्यावर फिरा आणि मुंबईचा आनंद घेऊन पहा. सर, आसाम सरकारने मागील वर्षभरात जे बांगलादेशी पकडले त्यांना पुन्हा त्यांच्या देशात सोडलं नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने दाखले उडलेले आहेत. त्यावर आसाम सरकार म्हणते की त्यांना त्यांच्या घरचे पत्ते आम्हाला माहित नाही म्हणून त्यांना सोडलं नाही असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाला. हे सगळ्यात मोठं चूक आहे. बांगलादेशी घुसतात, इथं राहतायत, अतिरेकी कारवाई करतायत, ड्रग्सचा धंदा करतायत आणि जेव्हा त्यांना पकडलं तर त्या टायमाला त्यांना आपल्या देशाची बॉर्डर पार करून मग ते बांगलामध्ये जाव का पाकिस्तानात जाव त्याची सर्व जबाबदारी त्या सरकारची असली पाहिजे. म्हणून जर अशाला रोखलं असेल तर हे सरकारचा मोठा गुन्हा आहे. म्हणून अशाला सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर जे ताशेरे ओढलेत त्याचं खरं तर एका अर्थानं आम्ही समर्थन करतो. सर, अभिनंदन राहुल सर. नाशिक आणि रायगडचा निकाल पालकमंत्रीपर्यंत लागत नाहीये, चर्चा सुरू आहे, त्यामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत एकनाथ शिंदे असं कळतंय. मुख्यमंत्री कुठेही नाराज नाहीत. मी आता त्यांच्याकडून बैठक घेऊन आता आलेलो आहे. आताही बैठकीचं त्यांचं चालू आहे, सत्र चालू आहे. म्हणून एक पालकमंत्र्यासाठी उपमुख्यमंत्री साहेब इतके नाराज आहेत असं समजण्याचं काही कारण नाही. त्याचा निकाल सुद्धा लवकर लागेल. नाशिकसारखा महत्त्वाचा विषय गिरीश महाजन, दादा भुसे, माणिकराव कोकाटे पण 1-2 दिवसाचा विषय, एक दोन दिवसाचा विषय आहे. त्याच्यावर तोडगा जरूर निघेल. हे तिन्ही लोक नेते एकत्र बसतील आणि त्याच्यावर तोडगा काढतील. सर, राहुल सोलापूरकर जो ऍक्टर आहे त्यांनी एक शब्द वापरलेला आहे शिवाजी महाराजांबद्दल, काय तुमचं प्रतिक्रिया? नाही, काय शब्द वापरला मला मालिकेच्या आग्र्यावर ते निघाले पेटाऱ्यातून, तेव्हा ते पेटाऱ्यातून निघताना ते तिकडची जी लोक होती ते पेठ्यातून निघाले ना, लाच त्यांनी दिली होती, त्या लाच देऊन ते तिकडनं पसार झाले असं त्यांचं म्हणणं. ते पेठ्यातून निघालेच नाही, त्यांनी लाच दिली आणि लाच देऊनच निघाले शिवाजी महाराज असं म्हटलंय. हा त्याचा साक्षीदार होता का काय? काही ज्याला वाटेल तो इतिहास आपल्या पद्धतीने बदलायचा प्रयत्न करतोय. महाराजांबद्दल तुम्हाला बोलताना थोडीशी लाज वाटली पाहिजे ना. औरंगजेबाला शिवी द्या ना एखादी, अफजल खानाला एखादी शिवी द्या ना, त्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही. ही त्या अवलादी आहेत जे इतरांचं गुणगान करण्यामध्ये धन्यता मानतात. जो आपला स्वकीय आहे त्याचा बदनाम कसं करायचं हा यांचा मूळ धंदा आहे. हे विद्वान कसलेत? हे विद्वान वगैरे नाहीत. हे जाणून बुजून अशा नेत्यांवर किंवा ज्यांना आम्ही आमचा स्वाभिमान समजतो, आमचं दैवत समजतो, त्याच्यावर टीका करणारी ही अवलाद आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालेला आहे, त्यानंतर आता जादूटोणा असेल, काळी जादू असतील, चमत्कार असेल, यांचा एकूण सहारा जो आहे तुम्ही संजय राऊतला तर त्यांना फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. मुळामध्ये तुम्हाला सांगू, उभाटा गटामध्ये जे फ्रस्ट्रेशन आहे ना ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, काय बोलावं हे सुचत नाही. पक्षाचे खासदार त्यांचं ऐकत नाहीत. आमदार आहे ते जाण्याच्या मनस्थितीत आहेत, खासदार जाण्याच्या मनस्थितीत आहेत. रोज आउटगोईंग चालू आहे. त्यांना आता आपल्याकडे कोणी राहील की नाही राहील भीती आहे. आणि म्हणून मग अशा वेळेला काय बोलावं ते सरकारवर टीका करणार नाहीत, ते कोणत्या पक्षावर टीका करणार नाहीत. त्यांची टीका आता चालली जादूटोण्याकडे. हे बालिशपणाचं लक्षण म्हणजे त्यांना आलेलं फ्रस्ट्रेशन आहे. म्हणून काही दिवसामध्ये या पक्षाचं काय होईल यांनाच आता काळी जादू करण्याचा स्वतःवरच प्रयोग करायचा, हे स्वतःवरच प्रयोग करण्याचा आता वेळ आलेली आहे. म्हणून संजय राऊतने सुद्धा हे एवढं जेवढी माहिती आहे तुम्हाला की रेड्याच्या शिंगाने काय होतंय, लिंबानी काय होतंय, आणखीन ताविदानी काय होतंय, एवढी जर माहिती असेल तर पक्ष बळकट करण्यासाठी या सगळ्या लिंबाचा, या सगळ्या रेड्याच्या शिंगाचा आपल्याकडं कुठं ते शिंग लावायचं हे सगळ्याचा वापर केला पाहिजे आणि पक्ष वाढवला पाहिजे. और हे अंधश्रद्धावादी तर आहेच आहेत, अंधश्रद्धा तर पसरवतच आहेत. हे आंधळे पण आहेत. अंधश्रद्धा वेगळी आणि आंधळेपण वेगळं. हे आंधळे लोक आहेत, त्यांना काही दिसत नाही. एखाद्या कोणत्या गोष्टीवर टीका करावी
याची सुद्धा साधी जाणीव सुद्धा त्यांना होत नाही. हे सगळं अंधश्रद्धा विरोधी कायद्यासाठी त्याच्या अंतर्गत संजय राऊतांवरती गुन्हा दाखल व्हायला निश्चित पाहिजे. झाला पाहिजे. काय नक्की? निश्चित गुन्हा दाखल होईल त्याच्यावर. हा केलाच पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानावर अंधश्रद्धेवर जो बोलतो याचा अर्थ त्याचा स्प्रेड हा महाराष्ट्रात होतो असंही काही होतं. हे सर्वसामान्य माणसाकडे जो काही मेसेज जातोय याच्यावर अंधश्रद्धाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे आणि कारवाई मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली पाहिजे. आदित्य ठाकरे यांच्या जवळचे सुरज चव्हाण यांना जामीन मिळाला ते एका घोटाळ्या प्रकरणी जेलमध्ये होते आणि त्यांनी आता जाऊन आदित्य ठाकरे यांची गळाभेट घेतली आणि आदित्य ठाकरेच्या वरती असं म्हणाले की निष्ठावंत म्हणजे सुरज चव्हाण यांच्यासारखा असला पाहिजे. सूरज चव्हाणने जाऊन भेट घेतली तो त्याचा मोठेपणा आहे. तुम्ही तो जेलमध्ये होता एक दिवस जाऊन त्याला डबा घेऊन गेले का? त्याचं काही बरं वाईट झालं तर तुम्हाला तर काही घेणं देणं नव्हतं. कधी त्याच्याबद्दल एक शब्द त्यांनी उच्चारला का? कधी एक शब्द बोलले का? साधा जेलमध्ये जाऊन लंडनला जायला वेळ आहे पण एरोड्याला जायला त्यांना किंवा या कोणत्या जेलमध्ये होता त्या जेलमध्ये जायला त्यांना थोडा बी वेळ नसावा. हे लोक शिवसैनिकाचा बळी घेण्यासाठी तयार झालेले आहेत. म्हणून आता बाळासाहेब शिवसैनिकाला वाचवायचे त्यांना जपायचे हे शिवसैनिकाचे बळी घेणारे आहेत. यांना कुणाशी घेणे देणे नाही. सत्ता हाच ह्यांचा धर्म आहे. सर आपण जर बघितलं लाडकी बहीण योजना ज्याच्या घरी 4 चाकी वाहन असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही चर्चा. चर्चा नाही, त्याला काही लिमिटेशन दिलेले आहे, काही कायदे आहेत त्याचे पण. आणि हे काही लोकांनी स्वतःहून तुमच्या माहिती सांगतो आजही त्याच्यावर काही चर्चा झाली. परंतु ज्यांच्याकडे ज्यांनी हे लाभ घेतलेत त्यांनी स्वतःहून आम्हाला हे लाभ नकोत म्हणून सरकारकडं अर्ज केलेले आहेत आणि त्या अर्जाची आता त्याच्यामुळं काही लोकांची नावंसुद्धा कमी होत आहेत. लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य बहिणीसाठी जिच्या हाताला काम नाही, जिला उदरनिर्वाहाचं साधन नाही अशा लोकांना देण्यासाठी हे केलेली ही योजना आहे. आणि त्याचा लाभ जर धनाढ्य घेत असेल तर ती लाडकी बहीण त्या योजनेपासून वंचितही राहू शकते. म्हणून अनेक बहिणींनी ते वापसही केलेले आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागतही करतो. खऱ्या अर्थानं जे गरजूवंत लाडक्या बहिणी आहेत त्यांना त्यांचा लाभ हा कंटिन्यू मिळणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात 19 ठिकाणी आमचे पालकमंत्री आहेत तर पालकमंत्री नाही तिथं आम्ही संपर्क मंत्री तिथं निश्चित केले पाहिजेत. तीच भूमिका आमची पण आहे. आमचे ज्या ठिकाणी पालकमंत्री नाही त्या ठिकाणी आमचे संपर्क मंत्री असतील आणि यामुळे दोन्ही पक्षामध्ये असलेला एकापा आणखीन दिसून येईल आणि काम वेगाने वाढेल. म्हणून त्याचं आम्ही सुद्धा स्वागत करतो. सर विरोधकांनी असे आरोप केलेले आहेत का संजय शिरसाटांनी जे तुमच्या विरुद्ध जे उभे होते जे हरलेले होते त्यांनी असे आरोप केले का व पैसे वाटले आणि ते कोर्टात गेले होते आणि कोर्टातून लवकर नोटीस जी आहे ती संजय शिरसाटला आहे. असे आरोप कर प्रत्येकजण जो हरलेला असतो तो करत असतो. मी पहिल्यांदा निवडणूक जिंकली नाही, 4 वेळा जिंकलेली आहे. म्हणून त्यांनी कोर्टात जावं. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आरोप करण्यामध्ये उबाटा गटाला एकमेव उरलेला तो धंदा आहे. EM खराब, पैसे वाटले, लोकांना भडकवलं, हे जे बोलणार आहेत त्यांची आम्ही चिंता करत नाही. चल थँक्यू. अरे बाबा संजय राउत ये कह रहे हैं कि वर्षा मुद्दे पर मुख्यमंत्री इसलिए जाने के लिए डर रहे हैं क्योंकि वहां पर फैसलों की बनी की गई है, अंधश्रद्धा फैलाने का काम कर रहे हैं. संजय राउत जैसा अब इसे क्या कहेंगे, बेवकूफ़ी बोल सकते हैं, ऐसा इंसान मैंने देखा नहीं है. जो मुख्यमंत्री महाराष्ट्र के मुख्यमंत्री का निवास स्थान होता है उसका एक बड़ा उसका एक अच्छे नज़र से उसको देखा जाता है. हम जब गुवाहाटी गए थे उसी वक्त उन्होंने भी कहा था कि अब ये 40 रेड़े जब महाराष्ट्र में आएंगे हम इनका पोस्टमार्टम करेंगे. और वही संजय राउत अब वहाँ उस जगह पे रेड़े के सिंग वहाँ दफनाए गए ऐसा बोल रहा है. मेरा उससे चैलेंज है भाई हम साथ में जाएंगे और जहाँ गाड़े वो जगह हमें भी दिखा दो वो अपन निकालेंगे. लेकिन लोगों ने इनको जो सबक सिखाई है, हम वो लोग हैं आली अंगावर घेतली सिंगावर हमारे मराठी में कहावत है, उस तरीके से ऐसे कोई भी आएंगे तो हम उसकी परवाह नहीं करते. इसलिए हमारे खिलाफ में या तो हमारे नात को लगना कितना महंगा पड़ता है ये चुनाव में आपने देखा है.
जो हम 40 के थे वो 60 हो चुके, और वो जो 56 के थे वो 20 पे आए। इसलिए हमको गुवाहाटी की माता प्रसन्न है, और इनको गुवाहाटी के माता ने देवा शाप है, ये अभी माइनस में जा रहा है। निश्चित तौर से मैं मुख्यमंत्री साहब को बोलूँगा, ये जो अंधश्रद्धा फैलाई जा रही है वो भी मुख्यमंत्री का निवास स्थान के ऊपर से, तो इनके ऊपर गुना दाखिल होना चाहिए, ऐसे लोगों को जेल में ही रहना चाहिए। यस, जरूर हम कार्रवाई करेंगे उसके बारे में, उसकी चिंता मत करो। अभी कहीं ना कहीं इनके मुंह को लॉक लगाने की अभी नौबत आ रही है, और वो वक्त अभी मेरे ख्याल से शुरू हुआ। राहुल गांधी ने कल संसद में 70 लाख वोटों वाला मामला उठाया और ये कहा कि इसी वजह से महाराष्ट्र में हमारी हार हुई। बहुत देर से उनको ये मालूमत हुआ क्या? पहले बोलते थे ईवीएम का घोटाला हुआ, लोकसभा में ऐसा नहीं हुआ था क्या? लोकसभा में आप चुन के आए तो अच्छी बात थी, लोगों का जनाधार तुम्हारे साथ में था। विधानसभा में सब जनाधार जब हमारे साइड में आया, बुरी तरह से इन्होंने जब मार खाया, तो उस टाइम उनको ये ऐसी सब बातें याद आने लगी है। लोगों ने अपना पराभव किया, ये उन्होंने मान्य करना चाहिए। ऐसे बहुत सारे जगह पे हो रहा है, सरकार ने इसकी दखल ली है, और नारायण राणे, ये नितेश राणे ये मंत्री है, और उसकी दखल गवर्नमेंट लेगी, और उसके साथ साथ कार्रवाई भी करेगी। ओवैसी ये कहते हैं कि अगर वक्फ कानून पास हुआ तो देश में एक भी वक्फ की संपत्ति बचेगी नहीं। वक्फ बोर्ड की संपत्ति क्या है? ये देश की संपत्ति है। गवर्नमेंट की संपत्ति क्या होती है? देश की संपत्ति। वक्फ बोर्ड कोई अलग चीज है क्या? अलग राज्य है? वक्फ बोर्ड के नाम पे कई एकड़ जमीनें इन्होंने हड़प करके रखी है, वहाँ अतिरिक्त कार्रवाई कई जगह पे चलती है, तो ये ज़मीनें गवर्नमेंट के ताबे में आना अच्छी बात है, अच्छे पर्पज के लिए वो यूज़ होगी, उसमें बुरा क्या है? सर एक अंतिम सवाल, कल दिल्ली में चुनाव है, वोटिंग है कल, और केजरीवाल ऐसे में ये कहते हैं कि ईवीएम को लेकर उनके सूत्र उन्हें ये बताते हैं कि उसमें 10% की गड़बड़ी की जा सकती है। ईवीएम पर वो भी सवाल खड़े कर रहे हैं। अरे किस बुनियाद पे बोलते हैं? 10% क्यों नहीं, 50% क्यों नहीं, 10% क्यों? ये अब केजरीवाल ने ये माना है कि दिल्ली की लोकसभा विधानसभा में उनकी हार ये निश्चित हो गई है, तो कल को आरोप लगाने के लिए ईवीएम ये मैटर उनको आगे लाके चलना पड़ेगा। हम जो हारे लोगों ने नहीं, हम ईवीएम से हारे, ये बताने की उनकी कोशिश है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।